प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. धन्य ईश्वरा जगतारका, धन्यवाद तुझ देतो. स्वजना भेटून उतरिले बा म्हणून स्तुती गातो. जिव्हाकी ते कथिली पूर्वजा पूर्णतया तू केली. दाविद वंशी तारणशीला आम्हास्तव अवतरली. कदाचित आपल्याला आश्चर्य वाटलं असेल की आज हे गाणं कशासाठी गायचं. खरं तर हे गाणं आपण गात असतो आगमन काळात. कारण त्या आगमन काळातील एक महत्त्वाचा प्रसंग म्हणजे संत योहान बाप्तिस्ताचा जन्म. आणि तो जन्म झाल्यानंतर जखऱ्याने गायलेलं हे स्तोत्र धन्य ईश्वरा जगत्तारका. परंतु आज खऱ्या अर्थाने ते गाणं गायलं गेलं पाहिजे. कारण आज आपण संत योहान बाप्तिस्ता ह्याच्या जन्माचा उत्सव साजरा करत आहोत. संजावचा सण हा शब्द सर्व ख्रिस्ती संस्कृतींमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने प्रचलित आहे. गोव्यामध्ये सांजाव बावतीस अशा प्रकारचा शब्द वापरून मुलं आपल्या डोक्यांवरती वेगवेगळ्या प्रकारचे रंगीबिरंगी मुकुट घालून हातामध्ये गिटार घेऊन घरोघरी फिरत असतात. घरोघरचे लोक त्यांना वेगवेगळ्या प्रकारची भेटवस्तू देत असतात, खाण्यापिण्याच्या वस्तू देत असतात. अशा प्रकारे सांजाव बावतीसचा सण तिथे साजरा केला जात असतो. आपल्याकडे देखील संजावचा सण साजरा केला जात असतो दोन वेगवेगळ्या पद्धतीने. एक पद्धत म्हणजे काही ठिकाणी एखादी केळ उभी केली जाते आणि ती केळ पेटवली जाते आणि मग त्या दिवशी गोडधोड केलं जातं. मला आठवतं शिंगोळ्या किंवा मोराचे लाडू करून हा सण साजरा केला जायचा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे नव्या जावयांचा सण, की गेल्या वर्षभरात जे नवीन लग्न झालेले आहेत त्यातील जावयांना बोलवायचं आणि त्यांचा सन्मान करायचा. ते जावई गावात आल्यानंतर फटाके फोडण्याची प्रथा होती की त्याद्वारे सगळ्या गावाला कळायचं नवे जावई आले. अलीकडे तर काही चर्चमध्ये रविवारच्या दिवशी नव्या जावयांचा सण देखील साजरा केला जात असतो. काही ठिकाणी विहिरीमध्ये उड्या मारण्याचा प्रघात आहे. योहान बाप्तिस्ता यार्देन नदीमध्ये लोकांना बुचकळून काढायचा, त्याचं ते प्रतीक असावं. परंतु ह्या सगळ्या सामाजिक परंपरा व्यतिरिक्त संत योहान बाप्तिस्ताच्या सणाला ख्रिस्त सभेमध्ये बायबलमध्ये एक आगळं वेगळं महत्त्व आहे. की ह्या बालकाने आपल्या जन्माद्वारे प्रभू येशू ख्रिस्ताच्या आगमनाची पूर्वसूचनाच जणू काही संपूर्ण जगाला दिली. आणि नंतर तो सांगणार आहे की माझ्या मागून जो येत आहे तो माझ्यापेक्षाही समर्थ आहे, त्याच्या पायतानाचा बंद सोडविण्यास मी लायक नाही. अशा प्रकारचा नम्र असा परमेश्वराचा संदेष्टा योहान बाप्तिस्ताच्या रूपाने आज जगात जन्माला आलेला आहे. त्याच्या जन्माची एकंदरीत कथा आणि त्याच्या नामकरणाचा वृत्तांत आज आपण ऐकत असतो. की प्रभू परमेश्वराने जखऱ्याला आपल्या देवदूतातर्फे पूर्वसूचना दिली होती की म्हातारपणी तुला पुत्र होणार आहे. तो एलियाच्या सामर्थ्याने आणि आत्म्याने परिपूर्ण असणार आहे. अगदी जन्मापासून तो मद्य आणि द्राक्षरस कधीच पिणार नाही. आणि प्रभूचा मार्ग सिद्ध करण्यासाठी तो त्याच्या पुढे जाणार आहे. आणि अशा प्रकारे त्या बाळाचं नाव योहान दिलं जावं असं देखील देवदूताने त्याला सुचवलं. प्रत्यक्ष बाळाचा जन्म झाल्यानंतर स्थानिक रूढी परंपरेनुसार बाळाचं नाव जखऱ्या देणार होते, परंतु जखऱ्याने पाठी मागवून
ते बाळ योहान ह्या नावाचं आहे असं जाहीर केलं. ते ऐकल्यानंतर सर्वांना आश्चर्य वाटलं. मुका माणूस 9 महिने मुका राहिलेला आणि आता त्याची जीभ मोकळी झालेली. संत अगस्तीन त्याविषयी किती सुंदर म्हणतात बघा, की योहानाच्या जन्माद्वारे जखऱ्याची जीभ मोकळी झाली, कारण अरण्यात ओरडणाऱ्याची वाणी त्याच्या घरात जन्माला आली होती. ती वाणी प्रथम त्याच्या घरामध्ये रडली, ती उमटली. तो आवाज सगळ्या शेजाऱ्यांनी नातलगांनी ऐकला आणि आनंद करण्यासाठी ते त्या घरी येऊन पोहोचले. बाळाचं नामकरण झालं आणि त्यानंतर जखऱ्याने परमेश्वराचं स्तोत्र गायलं. ज्या पद्धतीने ते बाळ वाढत होतं त्यामुळे सर्वांना आश्चर्य वाटलं. संत योहान बाप्तिस्ताचा सण साजरा करत असताना प्रभूचा मार्ग सिद्ध करण्यासाठी नेमलेला हा संदेष्टा आपल्याला 3 महत्त्वाचे संदेश देतो. पहिला संदेश, की जगात जन्माला येणारं बाळ असा निरोप घेऊन येत असतं की परमेश्वर अजूनही मानव जातीला कंटाळलेला नाही. दुसरा संदेश, प्रत्येक माणसाला परमेश्वराने एका विशिष्ट प्रेषित कार्यासाठी जन्माला घातलेला आहे. आणि तिसरा महत्त्वाचा संदेश, आपण फक्त वाणी आहोत, येशू हा शब्द आहे. आपण फक्त दिवा आहोत, येशू हा प्रकाश आहे. आपण फक्त वराचा मित्र म्हणजे बेसमन आहोत, येशू हा वर आहे. म्हणून येशूसाठी मार्ग सिद्ध करण्याची कृपा संत योहान बाप्तिस्ताच्या मध्यस्थीने परमेश्वराकडे मागूया. प्रभूचा गौरव असो, आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.